माझ्या विश्वबंधू भगिनीनो, मी आपल्याला माणसांची मानसिकता किती विचित्र आहे ह्या जगातल्या या संदर्भात कॉलेजमध्ये शिकवत असताना आम्हाला अनेक दृष्टांत कथा काही प्राध्यापक मंडळी सांगायचे. त्या दृष्टांत कथांचा आजही काही अनुभव आणि प्रचिती आधुनिक पिढीला थोडीशी कळावी, ती जरा वेगळ्या पद्धतीनं अनेक लोक मांडतात. पण वास्तवात जे आहे ते प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे. त्याच्यात फारसा बदल माणसाच्या मनातल्या मानसिकतेचा झालेला दिसत नाही. म्हणून या मी 2 कथा आपल्याला सांगतोय. अगदी भारतासारख्या 7 लाख खेड्यांच्या मध्ये सुद्धा हे जे चित्र आहे ते चित्र असंच आहे. गावाचं भलं व्हावं यासाठी गाव चालवणारे काही मंडळी चांगलं काम करत असतात, सण उत्सवही साजरे करीत असतात. आणि त्या दृष्टीनंच काही मोहमाया आसक्तीमध्ये अडकलेल्या माणसांची मानसिकता आणि त्याच्या मानसिकतेची दृष्टांत या कथेतून आपल्यासमोर येतात. गाव चालवणाऱ्या माणसाला सगळ्या गावाचं भलं करावं असं वाटलं म्हणून शंकराला महाशिवरात्रीचा महाअभिषेक करावा असं इच्छा निर्माण झाली गाव चालवणाऱ्यांना. आणि त्यांनी त्या शंकराला अभिषेक करण्यासाठी गावात दौंडी पेटवल्याने सांगितलं की बाबा उद्या महाशिवरात्री आहे, शंकराच्या महापिंडीवर दुधाचाच पूर्ण अभिषेक आपण करायचा आहे. प्रत्येकाच्या घरी गाई म्हैशी आहेत, थोडंसं गाईचं दूध एक अर्धा लिटर प्रत्येकाने आणून चावडीच्या मध्ये आम्ही काईल ठेवतो, त्या कायलीत आणून ओता. आणि मग ती काईल चावडी ठेवली, त्याने ती बंदिस्त केली, दूध वेस्ट होणे किंवा बाद होणे या दृष्टीने बंदिस्त करून ठेवली. आणि विशिष्ट ठिकाणी त्याला 3-4 ठिकाणी ओतायची अशी जागा ठेवली. आणि दौंडी पेटवल्यानंतर गावातल्या काही लोकांच्या घरामध्ये नवरा बायकोंच्या मधलं संभाषण सुरू झालं की बाबा दौंडी पेटवल्या, उद्या महाशिवरात्री अभिषेक ही गोष्ट खरी आहे. अहो एवढं सगळं अख्खं आमचं मोठंच्या मोठं गाव, प्रत्येकाच्यात एवढ्या गाई म्हशी आहेत, तर किती दूध होईल, संपूर्ण काही दुधानंच भरलेली जाईल. असं करूया. एक शानीबाई एका नवऱ्याच्या कानात म्हणाली, सगळं गावच दूध घालत असेल तर आपल्या घरातला एक आपण तांब्याच पाण्याचा भरून देऊया आणि गुमान जाऊन त्या काळीत ओतूया. कुणाच्या लक्षात येणार आहे आपण पाणी ओतले त्यात ते. आणि हा विचार करून त्या कुटुंबातल्या त्या बाईनं त्या कायलीमध्ये आपल्या नवऱ्याला दुधाऐवजी पाण्याचा तांब्या भरून दिला आणि ती कायलीत ओतायला सांगितला. सकाळ झाली आणि गावाचं दूध आलेलं, संकलन झालेलं. त्यांनी सकाळी त्या कायलीमध्ये ओपन केलं आणि आता महाअभिषेक घालायचा. तर ती संपूर्णच काईल पाण्यानेच भरलेली होती, त्या दुधाचा तांब्या कुणाचाच आलेला नव्हता. ही जी मानसिकता आहे ही बदलली पाहिजे, हे या कथेचा दृष्टांत आपल्याला मला सांगायचा आहे. म्हणून आपल्याला मी हे सांगितलं की मोहमाया आसक्तीमध्ये संसारात किती अडकायला पाहिजे याच्या मर्यादा आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. याचबरोबर आणखी एक दृष्टांत कथा मी आपल्याला यातच सांगू इच्छितो. राजाच नगराचा संपूर्ण प्रजेचं हित कल्याण करण्याचं प्रजा हितदक्ष राजा म्हणून ओळखला जात होता. सगळ्या प्राणीमात्रांच्यावर दया करणारा, लोकांच्यावर दया करणारा, लोकांचं कल्याण व्हावं असं वाटणारा, माझ्या प्रजेमध्ये संपूर्ण राज्यात एकही गरीब माणूस राहता कामा नये, प्रत्येकाला अन्न वस्त्र आणि निवारा देण्याचं हे राजाचं कर्तव्य आहे, शासनाचं कर्तव्य आहे, प्रशासनाचं कर्तव्य आहे असा जाणणारा तो राजा होता. आणि म्हणून त्यानं गावात काही गरिबी फिरून पाहिली आणि त्याच्या लक्षात आलं की काही भागामध्ये अत्यंत गरीब लोकांना काही घरं मिळत नाहीत, जागेअभावी घरं बांधता येत नाहीत. तेव्हा ह्या आपल्या प्रजेच्यासाठी पुष्कळच गायरान मोकळे असतात राजाच्या भागात, ती वाटावीत लोकांना असा त्याच्या डोक्यात विचार आला. आणि त्यानं जाहीर केलं की बाबा खरोखर ज्याला घर नाही, जागेअभावी घर नसेल, त्याला मी जागा वाटणार आहे. सगळ्यांनी जागेचा कब्जा घेण्यासाठी चावडीमध्ये दुपारी 4 वाजता जमायचं. पण ज्याला जागा नाही असे लोक आला तर आधी चांगला आहे, पण सगळे आल्या तर जरा कठीण गोष्ट आहे. म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे ज्याला नाही ते सगळे लोक या, त्यांना मला जागेचं वितरण बरोबर करता येईल. आणि त्याप्रमाणे मग त्या राजानं जागा वाटपासाठी आल्यानंतर चावडीत बघितलं अख्खं गावच्या गाव प्रमुख प्रत्येक घरातल्या प्रजेतले अनेक माणसं असणारी पण जागा आणि नसणारी पण तिथं जमली. आणि राजाला काय प्रजेचं कल्याण करायचं, सगळीच माझी प्रजा आहे, ठीक आहे, पण कुणाला दुखवायचं म्हटलं, मला राजा आहे आणि प्रजेचं काळजी मला घ्यायलाच पाहिजे. हे खरोखरच एवढे सगळे लोक आले म्हणजे या सगळ्यांना जागा देणंच गरजेचं आहे. मग त्यानं माळावरती नेलं आणि एक ट्रॅक आखला आणि त्या ट्रॅकमध्ये त्यांना विशिष्ट पद्धतीने ट्रॅक आखून दिला आणि उभा राहायला सांगितलं. आणि ही सगळी कृती होत असताना साधारण 5 वाजले आणि त्यांना अट्ट घातली. 6ला सूर्य बुडेल त्याच्या आत तुम्ही पळायचं आहे आणि पळत पळत जाऊन जिथं तुम्हाला जागा जेवढी पाहिजे तिथं थांबायचं आहे. पण सूर्य मावळल्यानंतर
तिथंच थांबायचं आहे. आणि मग पळत 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 ते गेले 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 आणि पळत पळत जात असताना सूर्याकडे बघायचे, आणखी थोडं म्हणायचे, अजून सूर्य दिसतोय, पळायचे पळायचे पळायचे. सूर्य मावळेपर्यंत पळत पळत गेले. इतके पळाले की त्याने आपल्या शरीराची काही चिंताच केली नाही. आतला आत्मा समाधानी असला तर कुठंतरी थांबले असते. त्याला थांबायची इच्छा झाली नाही. सूर्य मावळेपर्यंत ते पळत गेले आणि शेवटी त्या ठिकाणी सगळेच्या सगळे रक्त ओकून हार्ट अटॅकनं मरण पावले. राजाला दुःख खूप झालं. प्रजा सगळीच गेली. मला तरी प्रजेचं कल्याण करायचं होतं, पण प्रजेनं जागरूकतेनं गरजेपुरतं प्राप्त झाल्यावर समाधानानं जगण्याची वृत्ती ठेवली तर राजालाही प्रजेचं हित करण्याचा आनंद मिळेल. म्हणून सर्व नागरिकांनी जागरूकतेनं प्रशासनाला योग्य पद्धतीनं मदत केली पाहिजे. तळागाळातल्या माणसाचा विकास करणं हे काम राजा आणि प्रशासन नक्कीच करत असतं. पण प्रजा जर अशा पद्धतीनं जर सहकार्य करत नसेल तर राजा काय आणि प्रशासन काय याला ते चालवणं अवघड वाटतं. मी एक दुसरी कथा जी सांगितली यात मला हेच सांगायचं आहे की माणसानं कुठंतरी थांबायला शिकलं पाहिजे आणि देश आपला म्हटलं पाहिजे, तर देशाची आपली प्रगती होणार आहे. धन्यवाद.